प्रिय भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मदर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 25 जुलै 2025 शुक्रवार. मुक्तपणे वाटा. कारण ख्रिस्ताची प्रेमामुळे आम्ही प्रेरित होतो. आम्ही हे जाणतो की एका व्यक्तीने सर्वांसाठी प्राण दिला आणि म्हणून सर्वांनी मरण पत्करले आणि तो सर्वांसाठी मरण पावला, यासाठी जे जगतात यांनी आता स्वतःसाठी नेव तर त्यांच्यासाठी जगाव, ज्याने त्यांच्यासाठी मरण पत्करल आणि पुन्हा उठला. 2 कोरिंथियस अध्याय 5, 14 आणि 15 वचन. ईश्वराची उपस्थितीचा आणि इतरांशी काहीतरी वाटून देण्याची एक गोड संबंध आहे. जेव्हा आपण आपली साक्ष, प्रेम आणि कृतीद्वारे दुसऱ्यांशी देवाची भलाई वाटतो आणि त्यानंतर प्रार्थनेत प्रवेश करतो, तेव्हा आपण देवाची प्रेमळ उपस्थितीचा अनुभव घेऊ लागतो. स्वर्गीय आनंदाने परिपूर्ण. एकदा माझे वडील एकटे रस्त्याने चालत असताना एक माणूस त्यांच्याकडे आला आणि विचारले, इथे कुठे स्वस्तात जेवण मिळेल का? मला महागड्या हॉटेलमध्ये जाणं परवडत नाही. हे ऐकल्यावर वडिलांची मनात त्या माणसाची गरिबी जाणवली. त्यांनी त्यांची खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि त्याला दिली. म्हणाले, ही घे, इथेच जवळ एक चांगले हॉटेल आहे. नीट जेव आणि समाधान मिळव. त्या माणसाला वडील कोण आहेत हे माहीत नव्हते आणि वडिलांनाही त्याचं काही माहिती नव्हतं. पण जेव्हा ते घरी परतले आणि प्रार्थनेत गेले, तेव्हा त्यांच्या मनात एक अवर्णनीय आनंद भरून आला. दिवसभर त्यांना एक विशेष परमेश्वरी कृपा जाणवली. जणू येशू सांगत होता, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या या लहान भावंडांपैकी एकासाठी जे काही केले ते माझ्यासाठीच केले. मत्ती 25 अध्याय 40 वचन. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि प्रभूची उपस्थितीत ते मंत्रमुग्ध झाले. जेव्हा आपण आपल्या अनुभवाद्वारे, कृतीतून, उदारतेतून दुसऱ्याशी देवाची भलाई वाटतो, तेव्हा आपल्या अंतरात्म्यात एक गहन आनंद आणि देवाची सजीव उपस्थिती अनुभवता येते. मी तरुणांना गावामध्ये सेवा करून परतताना पाहिले आहे. संध्याकाळी चर्चच्या बागेत उभे राहून आनंदाने प्रभूची स्तुती करत, विजय विजय, हालेलुया, येशूच्या नावाला सदैव विजय, आणि ते स्तुती करत असतानाच प्रभूची उपस्थिती इतकी उतरते की ते नाचायला लागतात, आनंदाने, प्रेमाने भरून. प्रिय परमेश्वराची मुला-मुली, तुझे प्रेम, तुझी साक्ष, तुझ्या आशीर्वादांची वाटणी इतरांसोबत कर आणि परमेश्वराची उपस्थिती तुझ्या जीवनात ओसंडून वाहू दे. आत्मिक चिंतनासाठी वचन. पित्याने आपल्यावर किती महान प्रेम केले आहे ते बघा. म्हणूनच आपल्याला देवाची मुले म्हणावले जाते आणि आपण खरेच त्याची मुले आहोत. पण जग आपल्याला ओळखत नाही कारण ते त्याला ओळखत नाही. 1 योहन्ना 3 अध्याय 1 वचन. आजची बायबल वाचन. सकाळी स्तोत्र 36 अध्याय, 38 अध्याय, 39 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धीची कृत्ये 26 अध्याय. धन्यवाद.